नमस्कार, मी सतीश कुलकर्णी. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथ अध्याय नंबर 4 या ठिकाणी एक उल्लेख झालेला आहे. तो अनेक भाविकांच्या लक्षात आलेला नाही हे मी खात्रीपूर्वक सांगतो. योगायोगाने ग्रंथ वाचत असताना माझ्याही लक्षात आलं की अध्याय नंबर 4 25 मेला जे अघटित घडलं त्या काळी 750 वर्षापूर्वी आजही ते घडू शकतं. पण जर ग्रंथ वाचला गेला असेल तर, जर बोटं फिरवली असेल तर काहीही समजणार नाही. 25 मे अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. ध्यान करताना श्रीपाद श्रीवल्लभ दर्शन देतात असं पळणी स्वामींनी समजून सांगितलेलं आहे. 24 मेला जर भावी भक्तांना वेळ असेल किंवा वेळ काढावा आणि अध्याय नंबर 4 वाचावा आणि 25 तारखेला सकाळी किंवा संध्याकाळी एक 10 मिनटं आपण ध्यानाला बसावं आणि श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये हा जप म्हणावा. अध्याय नंबर 4 मध्ये जे सांगितलंय ते मी वाचून दाखवतो. ज्यांच्याकडे ग्रंथ आहे त्यांनी एकदा वाचल्यानंतर लक्षात येईल की ग्रंथ जर रोज 1 पान 2 पान वाचल्यानंतर अशा अघटित घटना आपल्या लक्षात येतात. ग्रंथ का वाचायचे असतात हे लक्षात येईल. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथ हा अक्षर सत्य ग्रंथ आहे. प्रत्येक ओळीमध्ये सत्यता आहे. प्रत्येक ओळीमध्ये काही ना काहीतरी आपल्याला वेगळं सांगण्याचा ग्रंथकर्त्यांचा आणि श्रीपाद श्रीवल्लभांचा प्रयत्न आहे. अध्याय नंबर 4 मध्ये जे सांगितले ते मी वाचून दाखवतो. भाविकांनी स्वतंत्र ग्रंथ वाचला तरी चालेल आणि वाचावं. 24 तारखेला वाचा आणि 25 तारखेला ध्यान करा. तर अध्याय नंबर 4 मध्ये असं सांगितलंय, पळणी स्वामींच्या आज्ञेनुसार आम्ही ध्यान करण्याचा संकल्प केला. श्री पळणी स्वामी म्हणाले, बाबा माधवा, वत्सा, शंकरा, आपण तिघेही श्रीपाद श्रीवल्लभांच्या आज्ञेनुसार ध्यानस्थ होऊन आपल्याला घडलेल्या ध्यानुभवाची चर्चा करू. या अवस्थेत आपणास एखादा चांगला आध्यात्मिक परिणाम अनुभवास येईल. भविष्य काळात हुणशक इसवी सन हे व्यवहारात असेल. आज हुणशकानुसार दिनांक 25 मे 1336 शुक्रवार आहे. आजचा दिवस आपल्या जीवनातील फार महत्त्वाचा दिवस आहे. मी माझ्या स्थूल शरीराला येथेच ठेवून सूक्ष्म शरीराने कुरवपूरला जाईल. एका वेळेस 4-5 ठिकाणी सूक्ष्म रूपात विहार करणे मला बाल्य क्रीडासारखे वाटते. आपण सगळेच श्रीपाद वल्लभांच्या ध्यानात असताना त्यांची आज्ञा झाल्यावर मी सूक्ष्म शरीराने कुरवपुरास त्यांच्या सान्निध्यात नक्कीच जाईल. श्री स्वामींचे वक्तव्य ऐकल्यानंतर मला थोडी गंमत वाटली. स्वामी माधवाने श्री वल्लभांच्या दिव्य मंगल स्वरूपाचे दर्शन घेतले. आपण सदैव श्री वल्लभांबरोबर सूक्ष्म रूपाने विचरण करता. मला मात्र त्यांचे नाव माहीत नाही, रूप माहीत नाही. मग ध्यान कसे करायचे? त्यावर श्री पळणी स्वामी मंद हास्य करीत म्हणाले, बाबा, श्रीपादांची भक्ती असल्यास सगळेच सिद्ध होईल. श्रीपाद प्रभू सर्वात प्रथम आपल्या भक्ताचे कासवाचे पिलाप्रमाणे पालन करतात. कासव आपल्या पिलापासून कितीही दूर असले तरी त्याच्या विचार तरंगानेच त्या पिलाचे रक्षण होते. थोडी उन्नती झाल्यावर मांजराचे पिलाप्रमाणे श्रीपाद वल्लभ भक्ताचे पालन करतात. जसे मांजर त्याच्या पिलाला आपल्या तोंडात धरून एका घरातून दुसऱ्या घरात घेऊन जाते. त्या किशोरांसाठी जेथे सुरक्षित स्थान वाटते तेथेच त्या पिलास ठेवते. त्यानंतर माकडाचे पिलाप्रमाणे भक्तांचे पालन करतात. अशा पालनात पिल्लू त्याच्या आईस अतिप्रयत्नाने चिटकून राहते आणि त्याहीपेक्षा अधिक भक्त उन्नीत झाल्यानंतर आई मासोळीबरोबर, म्हणजे मोठी मासोळी असती त्याबरोबर अति लहान मासोळी, अति स्वेच्छेने आनंदाने विहार करणाऱ्या बालमाशासारखे भक्त श्री गुरु समवेत असतात.
म्हणजे पुढं पुढं जर आपलं ध्यान वाढलं, सेवा वाढली, तर आपल्याला सद्गुरू कायम जवळचे वाटतात. तू ध्यानात बसल्यानंतर तेच तुला दर्शन देतील. आज 25 मे 1336 शुक्रवार सर्व शुभयोग मिळून आलेला योग आहे. संपूर्ण असा महोत्तम दिवस आहे. श्री वल्लभांनी महत्त्वाचा असा भविष्य निर्णय करवण्याचे ठरवले असून मला सूक्ष्म रूपात कुरवपूरला येण्यास सांगितलेले आहे. ध्यानस्थ असताना त्यांची आज्ञा कोणत्या क्षणी होते त्या क्षणी मी कुरवपुरास जाईल. तेथे एखादी महत्त्वाची घटना घडणार आहे. मी माझ्या डोळ्याने पाहण्याची संधी श्री दत्तप्रभूंच्या कृपेनेच मिळेल. असे म्हणतच श्री पळणीस्वामी ध्यानस्थ झाले. मी आणि माधवसुद्धा ध्यानस्थ झालो. अशा प्रकारे ध्यानात 10 तासांचा वेळ गेला. ध्यानानंतर श्री पळणीस्वामी अत्यंत उल्हासित दिसत होते, आनंदात दिसत होते. पळणीस्वामींना 10 तास ध्यान करावं लागलं. तेवढा तर आपल्याला वेळ नाही, आपण देवाला वेळ देत नाही. निदान श्रीपाद श्रीवल्लभांचं दर्शन व्हावं हा आपण प्रयत्न तरी सुरू करू. केव्हा दर्शन होईल काही सांगता येत नाही. मला मात्र कुरवपूरला श्रीपाद वल्लभांचं दर्शन झालं. रात्री 2-2:30 वाजले होते. तो अनुभव फार मोठा आहे, कारण अनुभवाची चर्चा मी करत नाही, परंतु मी कृतकृत्य झालो. मी पिठापूरला ज्या रूम आहेत तिथं गच्चीवर झोपलो असताना 2-2:30 वाजता श्रीपाद श्री वल्लभ आले, मला आशीर्वाद दिला आणि माझ्या जीवनाचं सोनं झालं. आपण प्रयत्न तर करू, पण प्रयत्न करताना काळजीपूर्वक करायला पाहिजे आणि मनापासून करायला पाहिजे. श्रीपाद श्री वल्लभ भक्तांचं रक्षण करतात. इथं 3 अवस्था सांगितल्यात: कासव, माकड वगैरे, मासोळी. याचा अभ्यास का करायचा की त्यात सांगण्याचा एक मतितार्थ समजून घ्यायला पाहिजे. नुसतं बोटं फिरवण्याचा जर कार्यक्रम होत असेल तर हा ग्रंथ कितीही वेळा वाचला, कितीही ग्रंथ घरात आणून ठेवले, ग्रंथ सोबत घेऊन फिरले तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. अक्षर सत्य ग्रंथ आहे. श्रीपाद श्री वल्लभांचं दर्शन व्हावं अशी माझी इच्छा आहे. सगळ्यांनी 25 मेला प्रयत्नाला सुरुवात करावी. 24 मेला अध्याय नंबर 4 सावकाश वाचावा आणि त्यातील मतितार्थ समजून घ्यावा. 25 तारखेला दिवसभर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये शांततेमध्ये देवघरासमोर बसून शांततेने 10 मिनटं फक्त जर श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये हे नामस्मरण डोळे बंद करून समोर जे कुरवपूरला जाऊन आले त्यांनी कुरवपूरचं दृश्य आपल्या डोळ्यासमोर आणावं मानसपूजेसारखं. ज्यांच्याकडं ग्रंथ नाही आहे त्यांनी कुरवपूरचं दृश्य आणावं. जे कुरवपूरला जाऊन आले नाहीत त्यांनी श्रीपाद श्री वल्लभांना डोळ्यासमोर आणावं किंवा पिठापूरचा जो सभामंडप आहे ज्या त्या 3 मूर्ती आहेत ते डोळ्यासमोर आणावं आणि ध्यान करावं. आणि ध्यान करताना शांततेने श्रीपाद राजम शरण प्रपद्ये हा जप म्हणावा. अघटित घडण्याची शक्यता आहे, कारण आपली भक्ती तेवढी नसती, पण हा प्रयत्न तर चांगला आहे. त्या काळी जे घडलं ते आजही घडू शकतं, कारण आपल्या कलियुगाची जबाबदारी श्रीपाद श्री वल्लभांवर आहे. तुम्हा सर्वांना दर्शन व्हावं आणि या दिवसापासून आपल्या जीवनाला एक ध्यानाचं, नामस्मरणाचं आणि सेवेचं जी सेवेसाठी जी आपल्याला कृपा व्हायला पाहिजे, सवय व्हायला पाहिजे, ती सवय व्हावी अशी श्रीपाद श्री वल्लभ प्रभूंच्या चरणी मी प्रार्थना करतो. आणि खरोखरच तुम्ही प्रयत्न करा. श्रीपाद श्री वल्लभांच्या लीला अगाध आहेत. ग्रंथ वाचल्यानंतर कळणार नाही, पण रोज थोडं वाचून 10, 15, 20 ओळी वाचून त्याचं जर चिंतन केलं तर श्रीपाद वल्लभ या कलियुगाचे तारक हे लक्षात येईल. अघटित असं तुमच्या जीवनामध्ये आणि तुमच्या कुटुंबामध्ये घडेल. योगायोगाने अध्याय नंबर 4मध्ये 25 मे म्हणजे अगदी काही दिवसावर हा दिवस आलेला आहे. 1936 साली 25 मेला जे घडले ते आपल्याला अनुभवास यावं अशी दत्तप्रभूंच्या चरणी प्रार्थना करतो. नमस्कार.